नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर धर्मदाय आयुक्तालय निरीक्षक आणि क्लर्क ची काय पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर त्या अनुषंगाने मला वाटते सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मार्क्स चेक केलेले असतील. ओके. तर काही काही मुलांचा प्रॉब्लेम होता की त्यांना आपली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येत नव्हती. तर काय झालं, टेलिग्रामवरती ती डायरेक्ट लिंक येत होती. आपण त्या डायरेक्ट लिंकवरती ओपन करून जर केलं तर ते काय ओपन होत नव्हती. तर त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं होतं. क्लिक करून मग ओपन इन कुठं करायचं होतं, तर क्रोम ब्राउझरवरती आपल्याला ओपन करायचं होतं. मग ते क्रोम ब्राउझरवरती ओपन केल्यानंतर आपली रिस्पॉन्स शीट आपल्याला दिसत होती. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा होता आधी. रजिस्ट्रेशन नंबर आणि आपला पासवर्ड. रजिस्ट्रेशन नंबर आणि काय आपला पासवर्ड टाकायचा होता. याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि याच्यामध्ये पासवर्ड. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर मग अशा प्रकारे इंटरफेस खुलत होता. याच्यामध्ये मग अप्लाय पोस्ट याच्यावरती आपल्याला अप्लाय करायचं होतं. अप्लाय पोस्टवरती अप्लाय केल्यानंतर मग अशा प्रकारे एक्शन सिम्बॉल दिसत होता. याच्यावरती आपण क्लिक केलं असतं तर मग अशा प्रकारे ऑब्जेक्शन फॉर्म, कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट अशी आपल्याला दिसत होती. त्यानंतर मग कॅन्डिडेट रिस्पॉन्स याच्यावरती क्लिक केल्यानंतर मग आपल्याला आपली रिस्पॉन्स शीट दिसत होती. ओके, ठीक आहे. तर आपल्याला इथून रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येत होती. तर त्यानंतर मग हा आता त्यानंतरचा मुद्दा म्हणजे ऑब्जेक्शन फॉर्म. ठीक आहे. तर आपण आपला पेपर चेक केला. आता त्यामध्ये भरपूर प्रश्न होते जे करंटचे प्रश्न होते ते चुकीचे दिले आहेत काही प्रमाणात. त्यानंतर मग इंग्लिशचे काही प्रश्न हे चुकीचे दिलेले आहेत. त्यानंतर मग रिझनिंग मध्ये काही प्रश्न जे आहेत ते चुकीचे आहेत. ऑलरेडी मुलांनी मला सांगितलं आहे तर प्रश्न चुकीचे आहेत. तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. ओके. तर 3-4 दिवस ही लिंक सुरू राहील ऑब्जेक्शन फॉर्मची. ओके. तर त्या अनुषंगाने तुम्ही लवकरात लवकर ऑब्जेक्शन घेऊन घ्या. सब्जेक्ट नुसार रिगार्डिंग जे तुम्हाला टीचर्स माहित आहेत त्यांना तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. तसे टेलिग्रामवर भरपूर जे चॅनल आहेत त्यांनी नंबर दिले आहेत व्हॉट्सअप. त्याच्यावरती मग तुमचे इंग्लिशचे काही डाऊट असतील तर इंग्लिशचे तुम्ही क्वेश्चन त्यांना पाठवा. त्यानंतर मग तुमचे रिजनिंगचे प्रश्न काही चुकत असतील तर रिजनिंगचे प्रश्न त्यांना तुम्ही पाठवा. मराठीचे काय डाऊट असतील तर मराठीचे क्वेश्चन तुम्ही त्यांना पाठवू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला ज्या प्रश्नावर डाऊट आहे त्या प्रश्नावर तुम्ही पाठवू शकता. जेणेकरून काय तर जेव्हा सेकंड रिस्पॉन्स शीट येईल त्याच्यामध्ये आपले प्रश्न चेंज करून तरी देतील ते आपल्याला, नाही तर ते मग रद्द तरी करतील. तर एका प्रश्नाचे 2 उत्तर निघत असतील तर तो प्रश्न बाद होऊ शकतो. बरोबर. आणि आणि काय ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी चुकीचं दिलेलं आहे तर ते बदलून सुद्धा आपल्याला मिळते. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला चालान भरावं लागते. ओके. सो याच्यामध्ये क्वेश्चन आयडी इथे. त्यानंतर मग लँग्वेज मध्ये कुठल्या लँग्वेज मध्ये तुमचा पेपर होता, मराठीमध्ये तुम्ही सोडवला होता की इंग्लिशमध्ये सोडवला होता तो. त्यानंतर मग नेचर ऑफ ऑब्जेक्शन. ठीक आहे. याच्यामध्ये कशासाठी ते म्हणजे चुकीचं आहे बा, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे ऑप्शन चुकीचे दिले आहेत की काय चुकीचं दिलं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करायचं आहे का. तर त्या अनुषंगाने मग तिथे एक रिमार्क येईल तो तुम्हाला फिल करावा लागेल. ठीक आहे. डू यू वॉन्ट टू रिमार्क्स. मग त्याबद्दल रिझनिंगचा प्रश्न असेल तर मग तुम्हाला काय लिहायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन लिहू शकता रिमार्क्स मध्ये. ओके. त्याच्यामध्ये एड रिमार्क्स यस, त्याच्यामध्ये मग रिमार्क्स लिहावं लागतं. त्यानंतर मग पेमेंट करावं लागतं. प्रत्येक प्रश्नाला किती आहे तर पर क्वेश्चन 100 रुपीज आपल्याला पे करावे लागतात. ठीक आहे. पर क्वेश्चन किती 100 रुपये आपल्याला पे करावे लागतात. काही डॉक्युमेंट जर असेल रिलेटेड तर तुम्ही त्याच्या अनुषंगाने तुम्ही पाठवू शकता. समजा एखादी पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये जर तो डाटा दिला असेल तर तो डाटा तुम्ही काय करू शकता, इथे त्याचा फोटो काढून तुम्ही पाठवू शकता आणि सबमिट बटन क्लिक करून तुम्ही काय करू शकता तर पाठवू शकता. ठीक आहे. तर माझा पेपर जो होता तो, एक मिनिट, माझा पेपर 11 नोव्हेंबर. ठीक आहे. 11 नोव्हेंबर 2025 सेकंड शिफ्ट होती माझी. तर त्या अनुषंगाने मग मला मराठीमध्ये 22 मार्क मिळाले. ठीक आहे. 3 प्रश्न माझे चुकलेले आहेत. त्यानंतर इंग्लिशमध्ये मला 18 मार्क मिळाले. जवळपास 7 प्रश्न माझे चुकले याच्यामध्ये. बुद्धिमत्तेमध्ये 24 प्रश्न बरोबर आले. याच्यामध्ये एक प्रश्न हा माझा चुकला. त्यानंतर सामान्य ज्ञान जी के ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मला 21 मार्क मिळाले. त्याच्यामध्ये 4 प्रश्न हे चुकले. आता त्यामध्ये 1-2 प्रश्न जे आहेत ते मला थोडं डाऊटफुल वाटत आहेत तर त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेईनच. ओके. विल टू विन कॅम्पेन बद्दल एक प्रश्न होता तर त्यांनी उत्तर जे दिलं श्रीलंकेला, ऍक्च्युली ते इंडिया पाहिजे होतं. विल विन टू इंडिया. तर तो एक प्रश्न चेंज होऊ शकतो मे बी. तर बघू. आणि इंग्लिशचे 1-2 प्रश्न आहेत जे मला डाऊटफुल वाटले तर त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेईन. ओके. सो तुम्हाला किती मार्क आलाय त्यासंबंधी मी एक मुलांना मध्ये किती मार्क आहेत त्यासंबंधी मी एक टेलिग्राम चॅनलवरती पोल घेतला होता.
प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती मी पोल दिला होता. तर त्या अनुषंगाने मुलांनी आपली मार्क टाकले की मुलांना किती मार्क आले किंवा किती नाही. आणि ज्या मुलांनी पेपर दिला नाही तसा सुद्धा मी तिथे एक ऑप्शन ठेवला होता, ज्या मुला मी पेपर दिला नाही असा ऑप्शन ठेवला होता. त्याच्यामध्ये भरपूर मुलांनी क्लिक केला. ठीक आहे, म्हणजे भरपूर मुलांनी पेपर दिलेला नव्हता. म्हणजे ज्या माझा टेलिग्राम चॅनल ग्रुप आहे त्याच्यावरती. जर तुम्हाला जर त्या पोलमध्ये सहभाग व्हायचा असेल तर मी लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथं तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन होऊन घ्या आणि तो पोल ॲक्युरेट तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लावता येईल की मुलांना मार्क किती आहेत. ठीक आहे, जवळपास तरी आता तरी हां सॉरी, माझं एक सांगायचं राहून गेलं. मला किती मार्क मिळाले तर 85 मार्क मिळालेले आहेत. ओके, सो मला टोटल 85 मार्क मिळालेले आहेत. तरी मुलांना आहेत भरपूर, 90+ वाले सुद्धा आहेत मुलं. इथं पुण्यामध्येच 90+ वाले मुलं भरपूर आहेत. तर कट ऑफ हा आता हा फॅक्टर काय तर नॉर्मलायझेशनचा जो मुद्दा येतो. आता नॉर्मलायझेशन नंतरच आपल्याला कळेल की मुलांना किती मार्क आहेत जेव्हा लिस्ट येईल तेव्हा. कारण आता याच्यामध्ये सगळा खेळ जो आहे तो नॉर्मलायझेशनचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला जर आता हा जो रा स्कोर आहे, ठीक आहे, रा स्कोर मध्ये चेंज होण्याचे खूप चान्सेस असतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय तर कमीवाला मुलगा हा खूप जास्त जातो आणि जास्तवाला मुलगा सुद्धा कमी येतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही सांगता येत नाही नॉर्मलायझेशन कुणाचे मार्क वाढतील कुणाचे कमी होतील. तर येत्या दिवसात आपण बघूच की नेमकी काय प्रोसिजर होईल. ओके, तरी पण तुम्ही जर आता सध्या 90+ असाल तर तुम्ही एकदम सेफ झोन मध्ये आहात. तुम्ही काय टेन्शन घ्यायची काम नाही. पण आता जे 80-85 वाले आहेत त्यांचं थोडं रिस्की काम आहे. तर बघू आता येत्या काळात काय होईल ते. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन जर असाल माझ्या चॅनलचा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आता मी काही अपडेट देईन. आता लवकरच आपण कट्टा बद्दल एक व्हिडिओ घेऊन येऊ धर्मदायचा, म्हणजे एक्झॅक्ट कट्टा राहील किती राहील, कारण की मुलं जेव्हा पोल देतील तर त्या पोलच्या अनुषंगाने ठीक आहे आपल्याला एक अंदाज येईल. ओके, सो तुम्ही तिथं आपला रिस्पॉन्स शीट सुद्धा पाठवू शकता, मी आयडी देईन एक. ठीक आहे, तर त्या आयडीवरती तुम्ही तुमचा रिस्पॉन्स शीट पाठवा, म्हणजे कोणते प्रश्न चुकीचे आहेत कोणते प्रश्न बरोबर आहेत त्याच्यावर आपण ऑब्जेक्शन पण घेऊ. ओके, आणि मग तुमच्या जर रिस्पॉन्स शीट असतील तुमचे मार्क मुलांचे मार्क याचा मी एक कंपॅरिझन करून एक कटअप व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. ओके, सो जुडून राहा प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या चॅनल सोबत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.